जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्वजण? आज आपल्याला बघायचं आहे एसी सर्किट मधील आरएलसी सिरीज सर्किट म्हणजे बघा रेजिस्टन्स, कॅपॅसिटन्स अँड इंडक्टन्स हे तिन्ही लावायचे तर आपल्याला सिरीज मध्ये, आणि त्या ठिकाणी आपल्याला तिथला व्होल्टेज ड्रॉप काय होत असतो, रिएक्टन्स काय असतं आणि त्या ठिकाणचा इम्पिडन्स काय असतो आणि या ठिकाणी रेझोनन्स कशा प्रकारे तयार होत असतो. मस्त स्टोरी पैकी सांगणार आहे, एकदम भारी स्टोरी आहे. सासू सुनाचं भांडण हे बघायचं आपल्याला या सर्किट मध्ये. ओके, कुठे जायचं नाही, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला हे समजेल म्हणजे समजेल. आजपर्यंत तुम्हाला समजलं नाही हे मला माहिती आहे, मलाही समजलं नव्हतं, पण शेवटी आपण जेव्हा स्वतः होऊन त्याचं अनालिसिस करत असतो तेव्हा मात्र समजतं. आणि मी जसं अनालिसिस केलंय तेच तसं तुम्हाला सांगणार आहे. एक वेळेस जर तुम्ही हे चांगला व्हिडिओ बघितलात ना, हे विसरणार नाही, 100% मी तुम्हाला सांगतो, कधीच विसरणार नाही. पण कॉन्सन्ट्रेशन देऊन तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे. मग काय, एसी आरएलसी सिरीज सर्किट म्हणजे काही करायचं नाही, एक सिरीज सर्किट घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला रेजिस्टन्स आणि इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्स कसे लावायचे तर सिरीज मध्ये. हा झाला रेजिस्टन्स, त्यानंतर इंडक्टर आहे आणि त्यानंतर आहे कॅपॅसिटर. हे आहेत कशामध्ये रे, सिरीज मध्ये. मग बघा सिरीज मध्ये असतील तर कोणासोबत आहे तर सेम व्होल्टेज. व्होल्टेज कसं असणार आहे तुमचा, सेम. मग कोणता व्होल्टेज आहे, एसी व्होल्टेज. मग याला म्हणायचं, इथला व्ही जर काढायचं असेल तर व्ही एम साइन ऑफ ओमेगा टी येतो तुमचा, बरोबर. आणि त्यानंतर याच्यातून कोणी जाणारा करंट आहे तो करंट सेम आहे, प्रत्येकामधून जाणारा करंट कसा आहे, सारखा आहे. मग या ठिकाणी हा काय आहे तुमचा रेजिस्टन्स, हा काय आहे इंडक्टन्स म्हणजे एल, आणि हा काय आहे कॅपॅसिटन्स. आपण हे तिन्ही कसे लावले ते एकमेकांच्या सिरीज मध्ये लावलेले आहेत. मग हे सिरीज मध्ये असताना या ठिकाणचा व्होल्टेज वेगळा असेल, या ठिकाणचा व्होल्टेज वेगळा आणि या ठिकाणचा व्होल्टेज वेगळा, बट करंट आर सेम इन 3 एलिमेंट्स. म्हणजे या तिन्ही एलिमेंट्स मध्ये काय राहणार, आपले करंट हा सारखा राहणार आहे. म्हणजे करंट मध्ये काही चेंजेस आहे का, काही राहणार नाही, बिकॉज ऑफ देअर ओनली वन पाथ. या ठिकाणी काय आहे, एकच पाथ आहे. म्हणजे करंटला इथून जर निघालं तर शेवटी इथं पोहोचायचं आहे, कारण या ठिकाणी पाथ एकच आहे. बट काय आहे बघा, इथून एवढा व्होल्टेज म्हणजे काय, व्ही आर असेल कुठपर्यंत, इथपर्यंत असणार आहे तुमचा काय व्ही आर. त्यानंतर इथपर्यंत काय आहे बघा, इथून इथपर्यंत हे असेल तुमचा व्ही एल, आणि त्यानंतर इथून इथपर्यंत काय असेल तुमचा व्ही सी. तुमचा नाही, या सर्किटचा हा काय आहे, व्होल्टेज आहे. बघा या ठिकाणी रेजिस्टन्स आहे, या ठिकाणी इंडक्टन्स आहे, या ठिकाणी कॅपॅसिटन्स आहे. आपण सगळे व्हिडिओ जे आहेत ना मस्तपैकी बनवून टाकलेले आहेत. त्यासोबत आपला रेजिस्टन्स बी झालाय, इंडक्टरचे झालंय, आरएल झालंय, त्यानंतर आरसी झालंय, आता राहिलंय आरएल सी. आणि यामध्ये काय काय घ्यायचंय काय नाही ते व्यवस्थितरित्या मी सांगणार आहे तुम्हाला. मग बघा या सर्किट मध्ये तुम्हाला मेन महत्वाचा आहे पॉवर फॅक्टर. ओके, मग पॉवर फॅक्टर मी तुम्हाला तीनही सांगितलेले आहेत, त्यानंतर पॉवर सुद्धा सांगितले. मग 3 पॉवर फॅक्टर कोणते येतं, एक आहे युनिटी, दुसरा आहे लीडिंग आणि तिसरा आहे लॅगिंग. मग बघा रेजिस्टन्सचा पॉवर फॅक्टर काय असतो तो मी सांगितलेला आहे. मग काय आहे रेजिस्टन्सचा पॉवर फॅक्टर, रेजिस्टन्सचा पॉवर फॅक्टर असतो युनिटी, आणि त्यानंतर इंडक्टरचं पॉवर फॅक्टर काय आहे लॅगिंग, आणि कॅपॅसिटन्सचं काय आहे लीडिंग. मग ते कसं दाखवायचं बघा, रेजिस्टन्स हे बरं पॉवर फॅक्टर कशावरती डिपेंड आहे तर त्या व्होल्टेज आणि त्या करंट वरती. मग याचा जर पॉवर फॅक्टर तुम्ही बघायला गेलात तर इथून जाणारा करंट हा सेम फेज मध्ये राहणार आहे, आणि इथून जाणारा व्होल्टेज सुद्धा काय राहणार आहे तुमचा व्ही आर सेम फेज मध्ये राहणार याचा पॉवर फॅक्टर. ओके, कारण या ठिकाणी जे काही तुम्हाला सांगितलं होतं मी, जे ग्राफ होता ते ग्राफ अशा प्रकारे सांगितलं होतं, तुम्ही विसरले असतील तर बघा हा असा होता व्होल्टेज आणि त्यानंतर होता हा करंट. म्हणजे बघा सेम टाइमला पीक झाले, सेम टाइमला झिरो झाले, सेम टाइमला निघाले, सेम टाइमला पीक झाले, सेम टाइमला काय झिरो झाले. म्हणजे याचा अर्थ हा व्होल्टेज आणि हे करंट कसे आहेत, इन फेज आहेत. इन फेज म्हणजे काय, ऍट ए टाइम मोठे होतात आणि ऍट ए टाइम छोटे होतात. ऍट ए टाइम कसे राहतात तर एकमेकांना सोडून राहत नाही. जिएंगे भी साथ में, मरेंगे भी साथ में, लढेंगे भी साथ में. ओके, तसं कोणाचं काम आहे याचं. खूप घनदाट अशी मैत्री आहे त्या दोघांमध्ये, कारण जिथं एक करंट जात असतो तिथं व्होल्टेज जात असतो. पण हे कधी करंट असतो, फक्त आणि फक्त रेजिस्टिव्ह सर्किट असेल तर, आणि फक्त रेजिस्टन्स मध्ये. मग त्यानंतर बघा जो काही एल आहे, एल म्हणजे कोण, कॅपॅसिटर, सॉरी एल म्हणजे कोण, इंडक्टर. इंडक्टरचा जो काही पॉवर फॅक्टर आहे तो कसा आहे रे, लॅगिंग. इंडक्टरचा पॉवर फॅक्टर कसा आहे, लॅगिंग. म्हणजे लॅगिंग म्हणजेच काय, जे काही करंट आहे इंडक्टर मधून जाणारी ती लॅग आहे, आणि लीड कोण आहे, व्होल्टेज आहे. मग बघा कसं येणार आहे, हा झाला तुमचा काय व्होल्टेज, म्हणजे काय
VL आणि त्यानंतर हे आहे तुमची काय करंट, मग हे झाली तुमची I आणि I म्हणजेच किती 90 डिग्री. मग कसं झालं बघा, हा व्होल्टेज आहे हा करंट आहे हे एकमेकांना कशा आहेत रे लॅगिंग, कशा आहेत लॅगिंग. म्हणजेच काय असंही सांगा करंट इज लॅग बाय व्होल्टेज 90 डिग्री. ओके असं घ्या, किंवा व्होल्टेज इज लीडिंग विथ 90 डिग्री ऑफ करंट. म्हणजे असं सांगता येईल तुम्हाला व्होल्टेज जर असेल तर लीडिंग असेल व्होल्टेज सोबत घेतलं तर, आणि करंट सोबत जर घेतलं तर त्याला म्हणायचं लॅगिंग. आणि जर कॅपॅसिटन्स जर असेल तर कॅपॅसिटर मध्ये करंट कशी असते तुमची, कशी असते लीडिंग असते. मग ते कशी राहणार 90 डिग्रीने. या ठिकाणी करंट आली आणि या ठिकाणी झाली तुमची VC. म्हणजे बघा हेच पॉवर फॅक्टर काय आहे युनिटी असेल, आणि याचं काय असेल तुमचा लॅगिंग, काय असेल लॅगिंग, आणि त्यानंतर याचं काय असेल लीडिंग. ओके समजलं सर, लॅगिंग लीडिंग आणि युनिटी. मग या तिघांचा फेजर ऍडिशन घ्यायचा आहे आणि त्या ठिकाणी येत असतो इम्पिडन्स. मग ते कसं करायचं आहे, कारण एकदम सोपं आहे, टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण या ठिकाणी करंट वगैरे जात असतो व्होल्टेज जात असतं. मग आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणचं व्होल्टेज ड्रॉप काढायचं आहे, या ठिकाणचं व्होल्टेज ड्रॉप आणि या ठिकाणचं व्होल्टेज ड्रॉप, आणि यावर येत असतो इम्पिडन्स. आणि इम्पिडन्स कसं काढायचं वगैरे तुम्हाला माहिती आहे, इम्पिडन्स कसं काढायचं वगैरे माहिती आहे तुम्हाला. मग त्यावरून आपल्याला आता इथला घ्यायचा इम्पिडन्स कशा प्रकारे येत असतो. ओके, मग इम्पिडन्स येत असताना किंवा या ठिकाणचं व्होल्टेज काढत असताना, या पूर्ण सर्किटचं व्होल्टेज काढत असताना यामध्ये बघायचं आहे या ठिकाणी लीडिंग आहे लॅगिंग आहे, बरोबर. हे लॅगिंग आहे आणि हे लीडिंग आहे आणि रेजिस्टिव्ह आहे, म्हणजे युनिटी पॉवर फॅक्टर आहे. मग अशा पॉवर फॅक्टर मध्ये प्रत्येक ठिकाणी व्होल्टेज हा वेगळा ड्रॉप होणार आहे, बरोबर. कुठं लॅगिंग तर कुठं लीडिंग तर कुठं युनिटी. मग अशा वेळेस कसं काढायचं, यावेळेस 3 कंडिशन आहेत. किती कंडिशन आहेत 3. मग ते 3 कंडिशन कोणते कोणते आहेत, किंवा ह्या तिघांचं जर कॉम्बिनेशन घ्यायला जर गेलं तर कशा प्रकारे पॉवर फॅक्टर येत असतो ते मी तुम्हाला सांगतो. बघा या ठिकाणी 3 कंडिशन कोणती आहेत, देयर आर 3 कंडिशन आर ऑकर्स. मग ह्या 3 कंडिशन मध्ये काय राहणार आहे बघा, काही कंडिशन मध्ये L जर मोठा असेल C पेक्षा, L जर मोठा असेल तर काय येईल, ह्या रेजिस्टन्सला काही घेणं देणं नाही, कारण याचा जो पॉवर फॅक्टर आहे ते कसं आहे, करंट आणि व्होल्टेज कसे आहेत एका फेज मध्ये आहेत. बिचारे ते काय लव्ह मॅरेज आहे, ह्या दोघांचं कसं आहे लव्ह मॅरेज आहे, कारण ते सोबत चालतात, सोबत राहतात, सोबत झोपतात, सोबत पितात, सगळं काय सोबत सोबत करतात. म्हणून याचं काय युनिटी कसे आहे, पॉवर फॅक्टर युनिटी, कारण त्या दोघांमध्ये काय युनिटी. बट यामध्ये भांडण करणार आहेत, बरोबर. यामध्ये पण काय भांडण करणार आहेत, म्हणजे नवरा इकडे गेले की बायको इकडे जाते, बरोबर. आणि याच्यामध्ये बघा नवरा इकडे गेली की बायको इकडे जाते, म्हणजे ह्या दोघांमध्ये जमून आहे का, जमून नाही. मग ह्याला एकत्र कसं आणायचं ते आपल्याला शिकायचं आहे. आणि त्यानंतर सासूचं आणि सुनाचं असं भांडण आपल्याला चांगल्या प्रकारे बघायचं आहे. आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला समजून जाईल. बघा आता या ठिकाणी 3 कंडिशन, देयर आर 3 कंडिशन, म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे तर कंडिशन. आता कंडिशन नुसार डिपेंड्स आहे ना, 3 आहेत, 3 कंडिशन आपल्याला बघायचं आहे. आणि रेझोनन्स कधी ऑकर्स होतो ते पण बघायचं आहे. कंडिशन बघा काय आहे तर कंडिशन मध्ये एक कंडिशन अशी आहे तर V म्हणजे बघा L इज ग्रेटर दॅन C, L इज ग्रेटर दॅन C, म्हणजे L हा मोठा आहे C पेक्षा. मग L जर मोठा असेल तर या ठिकाणी L मोठा असेल तर ड्रॉप सुद्धा कसा होणार आहे, सारखाच होणार आहे. म्हणजे कशावरून आला रे, ड्रॉप जर काढायचा असेल याचाच तर कसं येईल मी सांगतो. आता बघा तर या ठिकाणी VC इज ग्रेटर दॅन एक मिनिट VL इज ग्रेटर दॅन VC, बरोबर. मग बघा आता VL म्हणजे काय आणि VC म्हणजे काय, बघा थोडक्यात सांगतो मी तुम्हाला. या ठिकाणीच लिहून देतो म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल. या ठिकाणचं व्होल्टेज म्हणजे काय VR, आणि VR इक्वल टू I इंटू R हा फॉर्म्युला मी तुम्हाला लिहून दिलेला आहे मागच्या आपण प्रॉब्लेम मध्ये. तिथं जाऊन जर तुम्ही जर ते व्हिडिओ बघितला नसेल तर अवश्य बघून घ्या, जेणेकरून तुमचे डाऊट हे क्लिअर होतील. ओके, त्यानंतर बघा या ठिकाणी आहे L, म्हणजे या ठिकाणी आहे VL, म्हणजे या ठिकाणचं जे काही व्होल्टेज ड्रॉप काढायचं आपल्याला ते कसं काढायचं आहे, सोपं आहे. काय आहे या ठिकाणी करंट तर सारखा आहे, करंट तर काय सारखा आहे. या ठिकाणचा जो रिअॅक्टन्स आहे यावरती डिपेंड आहे, मग तो असेल XL. त्यानंतर इथं असेल तुमचा VC इक्वल टू करंट तर सारखा आहे, तिघामध्ये करंट बिचारा सारखा आहे. मग याच्यामध्ये बघायचं आहे हे काय आहे XL. तसंच कॅपॅसिटरच्या अक्रॉस व्होल्टेज काय येणार आहे तुमचा, तो येणार आहे तुमचा XC, म्हणजे VC इक्वल टू I इंटू XC. असे 3 आपल्याला आलेले आहेत. काय 3 काय आलेले आहेत आपले व्होल्टेज ड्रॉप. मग या ठिकाणी एक कंडिशन झाली आपली, ही झाली फर्स्ट कंडिशन, L इज ग्रेटर दॅन C, म्हणजेच काय XL या ठिकाणी VL इज ग्रेटर दॅन VC. म्हणून या ठिकाणी असा कंडिशन येत असते XL इज ग्रेटर दॅन XC.
बघा काय आहे, जर इथला व्होल्टेज मोठा असेल तर इथला एक्सेल सुद्धा मोठा असणार आहे. करंट तर तिघांमध्ये सारखं राहणार आहे. ओके, करंटचं काही घेणं देणं आहे का? काही घेणं देणं नाही. मग व्होल्टेज ड्रॉप कोणावरती डिपेंड आहे? ह्या एक्सेल वरती, आणि एक्सेल कोणावरती डिपेंड आहे? ह्या एल वरती. मग बघा या ठिकाणी जर एल मोठा असेल तर एक्सेल सुद्धा मोठा असणार आहे आणि एक्सी सुद्धा काय राहणार आहे? छोटा राहणार आहे. ओके, ही पहिली कंडिशन. मग सर याच्या बरोबर बोलला, दुसरी कंडिशन बघा, सी इज ग्रेटर दॅन एल. दुसरी कंडिशन काय? सी इज ग्रेटर दॅन एल, म्हणजे कॅपॅसिटर हा मोठा आहे एल पेक्षा. कॅपॅसिटर हे मोठा आहे एल पेक्षा. मग ते कसं राहणार आहे? मग कॅपॅसिटर जर मोठा असेल तर त्याच्या अक्रॉस व्होल्टेज सुद्धा जास्त राहणार आहे की नाही? ओके, मग कसं राहणार? VC इज ग्रेटर दॅन VL. ओके, म्हणून इथं काय येणार आहे? म्हणून इथे देअरफॉर XC इज ग्रेटर दॅन XL. काही दिवस सासूचे तर काही दिवस सुनाचे, यालाच म्हणतात. म्हणजे कसं, काही दिवस एल मोठा होता, काही दिवस सी मोठा आहे. काही दिवस सासूचे तर काही दिवस सुनेचे. मग कोणामध्ये येणार? फक्त एल आणि सी मध्ये. कोणामध्ये? एल आणि सी मध्ये. मग हे रेजिस्टिव्हला काही घेणं देणं का? काही घेणं देणं नाही. तिथले जे काही नवरा बायको आहेत ना, एकदम सोबत राहतात, झणझणीत राहतात, कोणाचं टेन्शन नाही, घेणं नाही. म्हणजे या ठिकाणी आता तिसरी कंडिशन आहे. मग हे कोणाच्या मध्ये पडत नाही रेजिस्टन्स. हा, त्यांचं लव्ह मॅरेज आहे, काय घेणं देणं नाही, तुला सासू नाही ना सासरा नाही. बघा आता याचं बघा, आता तिसरं काय आहे बघा. तिसरा मध्ये याचं कंडिशन आहे एल इक्वल टू सी. एल इक्वल टू सी म्हणजे आता हे बी बरोबर ते बी बरोबर असेल तर काय करायचं? तू बी आहे मी बी, दोघांची काय होते? भांडणं होतात. मग इथं आहे सासू सोलाची खरी कमाल. मग बघा आता या ठिकाणी एल इक्वल टू सी आहे, म्हणजे VC इक्वल टू VL ना, VL इक्वल टू VC. ओके, म्हणून या ठिकाणी येणार आहे XL इक्वल टू XC. आहा, मजा आएगा. आता खरी मजा आहे. हे झालं तुमचं काय? मेन पार्ट. म्हणजे या पार्ट मध्ये आपल्याला 3 कंडिशन बघायचे होते, आणि ते 3 कंडिशन काय काय आहेत एवढं तुम्हाला समजलंय का? एकदम सोपं आहे. काही टेन्शन घ्यायची नाही, कसलीच गरज घ्यायची नाही. म्हणजे कुठलंच काही टेन्शन घ्यायचं नाही, एकदम फ्री राहायचं, टेन्शन घ्यायचं नाही. ओके, पहिले सांगायला मी, कधीही आपल्याला शिकायचं असतं ना त्यावेळेस मजेदार शिकायचं. कोणाला काही घेणं नाही, देणं नाही, काही नाही. आपलं जिंदगी आपल्याला जगायचं म्हणून आपण कसे मजेत जगायला पाहिजे, आणि आपण अभ्यास मात्र मजेत करायला पाहिजे. हे टेन्शन घेत जर केलं तर होत नाही. मलाही झालं नाही. मी जेव्हा इंजिनिअरिंगला होतो तेव्हा रटा मारून पास झालाय, आणि रटा मारून मी केलेलं आहे. पण असं शिकवणारे आम्हाला मास्तर नव्हते. आता तर तुम्हाला मास्तर आहे, काय टेन्शन घ्यायचं. बघा आता नेक्स्ट काय याच्यामध्ये, हे इथपर्यंत आलं. सर आता फेजर डायग्राम कसं काढायचं बघा. ओके, मग जे जनरल फेजर डायग्राम काढतो अगोदर, आणि त्यानंतर एक कंडिशन घेऊ आपली, 1 किंवा 2 आपल्याला जेवढे होतील तेवढे आपण बघूयात. ओके, मग बघा पहिली जे काही फेजर डायग्राम आहे ती फेजर डायग्राम म्हणजे काय? ओके सर जमलं. ओके, मग यामध्ये काय करायचं आपल्याला, जे काही करंट आहे ना ते रेफरन्स बघायचे आहे. रेफरन्स म्हणजे तिघाचं करंट सारखा असा असे रेफरन्स घ्यायचे आहे. या ठिकाणी घेऊ आपण काय? करंट आय. करंट आय, कारण या सर्किट मधून जाणारे सगळी करंट सेम आहे. काही घेणं देणं आहे का? काही घेणं देणं नाही. मग कशावरून सांगतायत बघा, इथली करंट आहे ना, इथली आय आहे, आय आहे आणि आय आहे, बरोबर. मग बघा या ठिकाणी आय घेतलेला आहे. मग इथलं बघा ह्या ठिकाणी वरी जाणारा कोण आहे? बघा वर जाणारा कोण आहे? दिस इज, हे काय वर जाणार कोण आहे? बघा या ठिकाणी जात असतो कोण? करंट. त्याला लॅग असायला पाहिजे, म्हणजे करंट काय? लॅगिंग आहे. मग याला जर असं ठेवलं रे, बघा याला जर आपण असं ठेवलं तर कसं येईल? म्हणजे हे असं आहे, कसं आहे? असं आहे. जर याला असं केलं तर काय येईल बघा. मग या ठिकाणी येईल तुमचा VL. काय येईल इथं? VL. आणि या ठिकाणी तर काय असणार आहे तुमचा? VR ऍज इट इज राहणार आहे. आणि त्यानंतर ह्या आयला बघा, ह्या आयला जर असं कळलं, म्हणजे ह्या आयच्या ठिकाणी असं जर ठेवलं तर काय येईल बघा. हे असं आहे, ह्याला थोडं आडवं करा. आडवं केलं की इथं येणार तुमचा VC. ओके, आणि इथं असणार आहे तुमचा, इथं असणार आहे, आणि इथं असणार आहे तुमचा हे. इथं 90 डिग्री असणार, आणि इथं -90 डिग्री. हेच आहे की नाही बघून घेऊ, एक वेळेस कन्फर्म करून घेऊ, आणि त्यानंतर आपण लगेच आपल्या कार्यक्रमाला लागायचं आहे. ओके, इथपर्यंत आलं. दिस इज द जनरल. हे काय आहे? जनरल. बट आता रिअल मध्ये काहीतरी गडबड आहे. मग बघा आता रिअल मध्ये हे काय झालं? जनरल फेजर डायग्राम. जनरल डायग्राम आहे. काय आहे हे? जनरल आहे. जनरल म्हणजे हे जसं आहे तसं घेतलेलं आहे. आता बघा ऍक्च्युअली घ्यायचंय का आपल्याला? फर्स्ट कंडिशन आपण सॅटिस्फाय करून बघू.
फर्स्ट कंडिशन आपल्याला काय सॅटिस्फाय करून बघायचं आहे. मग जे काय व्हीएल वर जातोय, व्हीसी खाली येतोय, व्हीआर इकडे जातोय, एकमेकांचं ताळमेळ नाही, अशा वेळेस त्यांना एकत्र कसं आणायचं आणि जोड्याने बांधून कसं मारायचं हे आपल्याला शिकायचंय. मग पहिली कंडिशन मध्ये बघायचं आहे एल इज ग्रेटर दॅन सी. बघा यामध्ये आता एक अशी कंडिशन आहे, मग ती कंडिशन काय असणार आहे बघा, हे इथपर्यंत जनरल झालेलं आहे. मग आता कंडिशन बघायचं आपल्याला, एल इज ग्रेटर दॅन सी म्हणून एक्सएल इज ग्रेटर दॅन एक्ससी म्हणून अजून देअरफॉर लिहा, वाटल्यास इथं येईल व्ही एल इज ग्रेटर दॅन व्ही सी. ओके, लक्षात येऊ द्या. बघा आता काय आहे, काहीच करायचं नाही, सेम फेजर डायग्राम करा. हे एल थोडंसं मोठं काढा, जेवढं होईल तेवढं थोडं मोठं काढा, इथपर्यंत आला. ओके, मग त्यानंतर जो काही करंट आहे ते करंट राहील. मग या ठिकाणी असेल तुमचा व्हीएल. ओके, काय असेल तुमचा हा व्हीएल, हा असेल तुमचा करंट, आणि या ठिकाणी असेल व्ही आर. ओके, समजलं. त्यानंतर या ठिकाणी असेल तुमचा व्हीसी. ओके, मग यालाच म्हणायचं एल सोबत. हा, हे किती आहे -90 डिग्री आणि हे किती आहे 90 डिग्री. ओके, समजलं. मग बघा या ठिकाणी काय होणार आहे बघा. आता हे झालं तुमचा एक कंडिशन पहिली सॅटिस्फाय करायची आपल्याला. कंडिशन पहिली काय सॅटिस्फाय, म्हणजे एल इज ग्रेटर दॅन सी. एल हा कसा आहे, मोठा आहे कोणापेक्षा, सी पेक्षा, म्हणजे तिथला व्होल्टेज सुद्धा जास्त राहणार आहे. व्ही एल जास्त आहे आणि व्ही सी कसा आहे रे, छोटा आहे. या ठिकाणी सी आहे, एल आलं चुकून, येऊ द्या. त्यानंतर बघा यामध्ये जर याची फेजर डायग्राम जर काढायची असेल तर कसं काढता येईल बघा. इथला व्हीसी आहे आणि याची जेवढी ताकद आहे तेवढी इथपर्यंत कॅन्सल होईल का नाही रे. बघा काय करतोय, हे व्हीसी खाली ओढतोय, हे वर ओढतोय. बघा म्हणजेच काय, व्हीसी खाली ओढतोय आणि हे कोणाला ओढतोय, वर ओढतोय. मग बघा जास्त ताकद कोणाची आहे, जास्त ताकद कोणाची आहे, एलची आहे का नाही, व्हीएलची आहे की नाही. मग जे काही पारडं झुकणार आहे ते कोणाकडे जाणार, आता रशी खेच चालू आहे आपला. काही जण इकडे खेचतात, काही जण तिकडे खेचतात. मग रशी येणार कोणाकडे आहे, जे काही जास्त जण आहेत त्याच्याकडे. पण त्या ठिकाणी दोघांमध्ये फोर्स कॅन्सल होईल का नाही, म्हणजे जेवढं कमी फोर्स आहे तेवढी याला वेस्ट करावं लागेल आणि उरलेला फोर्स नाही त्याच्याकडे खेचून आणलं. बरोबर आहे की नाही. म्हणजे ह्याच्याकडे किती 6 माणसं आहेत आणि ह्याच्याकडे किती आहेत 10 माणसं आहेत. मग ह्याच्यातले 6 माणसं ह्याच्या बरोबर काम केले आणि 4 माणसामुळे हे वरून आले का नाही, त्या 4 माणसाच्या एक्स्ट्रा ताकदीमुळे. म्हणजे याचं जेव्हा आपण घेत असतो, म्हणजे आपल्याला काय घ्यायचंय बघा, आपल्याला घ्यायचंय साधा आणि सरळ आहे. मग कसं घ्यायचं ते बघू आपण. मग जे काही फेजर डायग्राम येईल मग ते फेजर डायग्राम कशा प्रकारे येतं बघा. आता यानंतर जे काही हे आहे ते सम व्होल्टेज आर कॅन्सल इच अदर. मग इथला जे काही व्होल्टेज आहे ते कॅन्सल होणार आहे आणि राहणार आहे काय बघा. ओके, जमलं. ओके, असं राहील. मग हे काय आहे बघा, हे 90 डिग्री आहे. ओके, मग या ठिकाणी जो काही व्होल्टेज आहे त्याला म्हणायचं व्हीएल आणि या ठिकाणचं काय आहे व्ही आर असेल आणि इथं असेल तुमचा आय. हे झालं तुमचा फेजर डायग्राम. आणि ह्या फेजर डायग्रामवरून आपल्याला काढता येत असतो तर टोटल व्होल्टेज. पण कधी, ज्यावेळेस एल हा मोठा आहे सी पेक्षा तेव्हा. आणि त्यानंतर रेझोनन्स सगळे घ्यायचे, या ठिकाणी रेझोनन्स येत असतो ते पण आपल्याला सांगायचे. बघा इथपर्यंत आला. मग बघा याचं जेव्हा फेजर डायग्राम काढता तुम्ही एकदम सोपा आहे, काही टेन्शन घ्यायची नाही. मग कसं आहे बघा, सोपा आहे खूप तर अवघड आहे, अवघड काहीच नाही, फक्त समजून घ्यायला यायला पाहिजे. बघ चॅनलवरती जर नवीन असेल ना सबस्क्राईब करून घे. एवढी मेहनत करतोय तू, तेवढीही करत नाही का. आणि त्या साईडला घंटा आहे बघ, त्या घंटाला वाजवायला विसरू नको. टाळमन जेव्हा तुला नवीन नोटिफिकेशन येईल तेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल ते लगेच तुला नोटिफिकेशन येईल आणि तू बघून घे. बघ आता काय करायचंय, याचा आपल्याला फेजर डायग्राम काढायचे आहे. मग फेजर डायग्राम जर काढायचे असेल तर कसं काढता येईल, बघा. ओके, इथपर्यंत आलेला आहे. चला, हे आहे तुमचा करंट, एज इट इज राहू द्या. करंट काय आहे, एज इट इज आहे. मग या करंटला करंट राहू द्या असंच. मग बघा या ठिकाणचं काय आहे व्ही आर. ओके, आणि हे असेल तर हे खूप मोठं झालं, आपण थोडं छोटं करूया. एक मिनिट, थोडं वरून घेऊ म्हणजे आपल्याला थोडस सोपं जाईल, जेणेकरून तुम्हालाही दिसेल आणि मलाही सांगायला थोडस जागा कमी पडेल, ते जागा आपल्याला काय होईल, कव्हर होऊन जाईल. बघा आता इथपर्यंत घेऊ असं. चला घेतलं हे, चला घेतलं हे. आलं तुमचं काय व्ही, काय आहे एल, कोण मोठा आहे व्ही एल मोठा आहे. ओके, हे काय आलं तुमचा आय आहे आणि इथं काय आहे, इथं आहे व्ही आर. मग काहीच करायचं नाही, तुम्हाला काय घ्यावं लागेल, पॅरलली घ्यावं लागेल. म्हणजे ही मोठी दांडी आहे थोडीशी छोटी करा म्हणजे आपल्याला अजून चांगलं येईल. ह्याला म्हणायचं काय
व्ही एल. मग बघा याला असे प्रोजेक्शन घ्या आणि याला असे प्रोजेक्शन घ्या. ज्या ठिकाणी असं क्रॉस चेक झालाय तिथे येईल तुमचा टोटल व्होल्टेज. ज्या ठिकाणी क्रॉस चेक झाला तिथून लाईन मारूया आणि तिथून आला तुमचा काय टोटल व्होल्टेज. आणि या मधला जे काही अँगल आहे कोणामधला इथला करंट आणि इथला व्होल्टेज याच्यातला जे काही अँगल आहे याला म्हणायचं क्यू. क्यू म्हणजेच काय क्यू म्हणजेच काय क्वालिटी फॅक्टर. क्यू म्हणजेच कोण क्वालिटी फॅक्टर. मग कोणाकोणामध्ये हे बघा हे करंट आणि हे मेन आलेला व्होल्टेज म्हणजे याचा आणि याचा दोघांचे मिळून आलेला व्होल्टेज हा व्ही आहे आणि याच्या अक्रॉस जे काही व्होल्टेज आहे त्याला म्हणायचं क्यू. इथपर्यंत तुम्हाला समजलंय का? मग बघा आता या ठिकाणी जेव्हा तुम्हाला व्होल्टेज काढायचं आहे मग ते व्होल्टेज काढण्यासाठी एक ट्रायंगल तयार होत असतो आणि ते ट्रायंगल कसं आहे बघा सोपं आहे काय नाही. मग ते ट्रायंगल आपण इथं बघू. मग ट्रायंगल कसं येणार आहे हे खाली असं ओके हे काय आहे तुमचा व्ही आर आहे. ओके खाली आला व्ही आर. त्यानंतर असं या साईडला कोण आहे हे कोण आहे व्ही एल आहे आणि त्यानंतर या ठिकाणी जो काही हा व्होल्टेज आहे तो व्होल्टेज असा. ओके हे झालं तुमचं काय फेजर डायग्राम आणि झाला व्ही. मग हे व्ही आहे ना हे व्ही थोडस वेगळ्या पद्धतीने आहे म्हणजे या व्ही बरोबर आपल्याला काढायचं आहे व्हॅल्यूज. मग बघा हे जे आलेलं आहे कशावरून आलेलं आहे हे व्ही एल आले कशावरून आले. मग तुम्हाला इथलं जे काही व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आलेली आहे व्ही एल मायनस व्ही सी वरून आलेली आहे. व्ही एल मायनस व्ही सी वरून ही व्हॅल्यू आलेली आहे. मग याला काय करायचं आपल्याला व्ही एल मायनस व्ही सी करायचं आहे. कारण बघा या ठिकाणचं काही व्होल्टेज काय झाला होता काही व्होल्टेज आणि इथला काही व्होल्टेज कॅन्सल झाला होता म्हणून व्ही एल मायनस व्ही सी आलेलं आहे. आणि व्ही एल तर तुम्हाला माहिती आहे बरोबर. इथं काय व्ही आर तर माहिती आहे काय आहे आय इंटू आर तर आहे. आणि आता हे व्ही चा आपल्याला काढायचं आहे. मग काढायचं असेल तर पायथागोरसचा थेरम तुम्हाला माहिती आहे का? पायथागोरस थेरम माहिती आहे ना पायथागोरस थेरम जमतंय. हा ते कसं आहे बघा कर्णवर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. काय आहे कर्णवर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. मग सोपं आहे जमतंय का नाही? हो जमतंय. कसं जमतंय बघा आता हे व्ही आर आहे व्ही आहे. ओके मग बघा आता इथलं व्होल्टेज काढायचं आहे. मग कर्णवर्ग म्हणजे काय आहे व्ही स्क्वेअर इक्वल टू पाया वर्ग काय आहे व्ही आर स्क्वेअर प्लस उंचीचा वर्ग घेतलं तर काय येणार तुमचा काय येणार आहे व्ही एल म्हणजेच काय येणार तुमचा व्ही एल चा स्क्वेअर येईल. आणि जे जे काही व्हॅल्यू आहेत ते व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करून टाका म्हणजे तुमचा आन्सर हे येऊन जातो. मग ते आन्सर काढण्यासाठी आता आपल्याला व्ही एल आणि व्ही सी ची गरज आहे. ओके मग बघा या ठिकाणी व्ही एल आलेला आहे. मग व्ही एल इक्वल टू काय हे म्हणजे असं घ्या व्ही एल घेण्यापेक्षा तुम्ही असंही जर घेतलं तर चालतंय व्ही एल मायनस व्ही सी चा स्क्वेअर घ्या म्हणजे तुम्हाला समजेल. मग बघा या ठिकाणी व्ही एल ची व्हॅल्यू आपण लिहिली का रे कुठे लिहिली बघा व्ही एल ची व्हॅल्यू इथं आहे काय आय इंटू एक्स एल आहे का नाही आहे. ओके त्यानंतर आय इंटू एक्स आहे का नाही. मग ही कोणाची व्हॅल्यू आहे हे व्हीसी ची व्हॅल्यू आहे. आणि त्यानंतर व्ही आर ची व्हॅल्यू काय आहे आय इंटू आर. जे काही व्हॅल्यू आहे ते पुट करून टाका. व्ही ची व्हॅल्यू काय आहे का काही नाही. मग व्ही ची व्हॅल्यू काय ऍज इट इज राहू द्या तसंच राहू द्या त्याला काही छेडछाड करायची गरज नाही. मग बघा ह्या व्ही ला इकडे घेऊन जावा आणि इकडे घेऊन जावा म्हणजे काय हे व्ही व्ही चा स्क्वेअर आहे ना थोडं गोंधळ झालं का काय करायचं टेकिंग अंडर रूट ऑन बोथ साइड घ्यायचंय. मग टेकिंग अंडर रूट ऑन बोथ साइड म्हणजे कसं घेणार थोडीशी आपल्याला जागा कमी पडते वाटायलंय. मग बघा टेकिंग अंडर रूट ऑन बोथ साइड मग हे असं घ्यायचंय. मग असं जर घेतलं तर हा असं येऊन जाईल आणि या ठिकाणी येईल तुमचा टेकिंग अंडर रूट ऑन बोथ साइड घ्या म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. सोपं जर गेलं तर थोडंसं आपल्याला काही टेन्शन राहणार नाही. मग टेकिंग अंडर रूट ऑन बोथ साइड जर घेतलं ओके चला हे काय प्लस आणि मायनस मध्ये हे आलं व्ही आर चा स्क्वेअर प्लस इथे व्ही एल मायनस व्ही सी चा स्क्वेअर. अशा प्रकारे हा आणि हा कटतो स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कटला कारण याचा आणि याचा स्क्वेअर रूट काय होते गेट कॅन्सल म्हणजे आलं काय व्ही इक्वल टू अंडर रूट ऑफ व्ही आर चा स्क्वेअर प्लस व्ही एल मायनस व्ही सी चा स्क्वेअर. जमते का मग आता काय करायचं नाही जे काही इथले व्हॅल्यू आहेत त्याच्या गच्चीला बांधायचं आणि या ठिकाणी काय करायचं या ठिकाणी काय सासू सुनाचं भांडण मी सांगणार आहे कसं आहे का नाही मी सांगणार आहे टेन्शन घेऊ नका. पण ते शेवटीला एकदम सोपं आहे टेन्शन घ्यायची गरज नाही सोपं आहे मी सांगतो. नाहीतर सर सासू सुनाचं भांडण कधी सांगणार सांगतो टेन्शन घ्यायचं नाही. मग बघा आता या ठिकाणी काय व्ही आर ची व्हॅल्यू याच्यात पुट करा. मग कसं करणार बघा बरं व्ही आर ची व्हॅल्यू व्ही इक्वल टू व्ही आर ची व्हॅल्यू काय आहे व्ही आर ची व्हॅल्यू बघा इथे काय आय इंटू आर म्हणजे
आय इंटू आर चा स्क्वेअर प्लस आता या ठिकाणी व्हीएल म्हणजे काय आहे बघा आय इंटू एक्सएल बघा काय आहे आय एक्सएल मायनस व्हीसी ची व्हॅल्यू काय व्हीसी व्हीसी बघा इथं आहे काय व्हीसी ची व्हॅल्यू काय आहे उशी नाही व्हीसी व्हीसी म्हणजे काय आय एक्स सी चा स्क्वेअर आलेला आहे मग बघा आता इथं v इक्वल टू थोडंसं दिसतंय का नाही बघा दिसत नसेल तर इथं काय आहे मायनस आय एक्स सी आहे मग बघा हा आय बाहेर घ्या आणि हा आपण आय बाहेर घ्या मग बाहेर जर घ्यायचा असेल तर या ठिकाणी कॉमन काढता येतो का नाही तुम्हाला काढता येत असतो मग कसं काढता येणार या आय मध्ये आय मध्ये बाहेर काढून घ्या म्हणजे कॉमन काढून घ्या दोघांमध्ये मग कसं येईल अंडररूट मध्ये हा आय स्क्वेअर आर स्क्वेअर येऊन जाईल कारण दोघांचं काय करायचं आपल्याला स्क्वेअर करून टाकायचं मल्टिप्लिकेशन मध्ये सोपं आहे ओके मग बघा त्यानंतर प्लस मध्ये घ्या हा आय आणि हा आय बाहेर काढून घ्या मग बाहेर जर काढून घेतला तर त्यांचा स्क्वेअर येऊन जाईल असंही काढलं तरी काही टेन्शन नाही बघा कसं काढता येईल तुम्हाला हे आय आणि हे आय सेपरेट करून घ्या मग सेपरेट करून जर घ्यायचं असेल तर कसं येईल बघा हे आय राहिला मग त्यानंतर ब्रॅकेट मध्ये हे स्क्वेअरला स्क्वेअर राहिला एक्सएल मायनस एक्ससी ओके याचा स्क्वेअर बघा काहीच केलं नाही याच्यातून आय कॉमन काढला म्हणजे दोघांमध्ये आय कॉमन आहे आणि ह्या दोघांचा काय स्क्वेअर आहे इथं म्हणून हे काय झालं आय स्क्वेअर बाहेर आलेलं आहे मग हे आय स्क्वेअर आणि आय स्क्वेअर काय आहे कॉमन आहे मग ते कॉमन काढून घ्या म्हणजे या दोघांमध्ये एकच कॉमन काढून घ्यायचं आहे मग ते कॉमन काढण्यासाठी आपल्याला बाहेर काढून घ्या मग बाहेर जर काढून घेतलं तर काय येईल तुमचं बघा काय येणार आहे हे स्क्वेअर रूट किंवा ह्या दोघांमध्ये आपण कॉमन करू म्हणजे अजून तुम्हाला इझी जाईल हे आय स्क्वेअर काय केलं कॉमन काढलं मग आर स्क्वेअर प्लस एक्सएल मायनस एक्ससी ह्या दोघांचं काय आलं स्क्वेअर येऊन जाईल ओके इथपर्यंत आलेलं आहे मग बघा आता काय करायचं तुम्हाला हे एक्सएल मायनस एक्ससी चा स्क्वेअर इथपर्यंत आलंय हे आय ला काय करायचं बाहेर काढून घ्या मग बाहेर जर काढून घेतलं तर सेपरेट अंडररूट केलं तर चालते किंवा ह्याचा स्क्वेअर आहे आणि अंडररूटच्या बाहेर झाला तर काय येईल फक्त आय येऊन जाईल म्हणजे v इक्वल टू आय इंटू अंडररूट ऑफ आर स्क्वेअर प्लस एक्सएल मायनस एक्ससी चा स्क्वेअर येऊन जाईल मग बघा आता v इक्वल टू आपल्याला हे इथपर्यंत आलेलं आहे पण आपल्याला माहित आहे हे झड आहे त्या झडची व्हॅल्यू काय आहे तुम्हाला माहिती आहे का नाही झड इक्वल टू तुम्हाला माहिती आहे का नाही काय आहे झड बघा कुठं लिहू आता झड लिहिण्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला बरं ठीक आहे बघा या ठिकाणी v इक्वल टू आय इंटू झड येत असतो बिकॉज किंवा खाली लिहितो तुम्हाला थोडं दिसण्यास प्रॉब्लेम होईल बघा v इक्वल टू आय इंटू झड हा फॉर्म्युला येऊन जातो कारण जेव्हा RLC सर्किट आहे त्यावेळेस काहीच नाही सोपं आहे काय करायचं आहे झड इक्वल टू अंडररूट ऑफ आर स्क्वेअर प्लस एक्सएल मायनस एक्ससी चा स्क्वेअर हे आली तुमची झडची व्हॅल्यू आणि अशा प्रकारे तुम्हाला व्होल्टेजही काढता येतं या सर्किटचं काय व्होल्टेजही काढता येत असतं पण कधी ज्यावेळेस एल हा मोठा आहे कोणापेक्षा सी पेक्षा एल हा मोठा आहे कोणापेक्षा सी पेक्षा म्हणजे कसं हा एल मोठा आहे सी पेक्षा तर त्यावेळेस तुमची व्हॅल्यू येणार आहे v इक्वल टू आय इंटू झड आणि बघा जर v ची व्हॅल्यू आली ओके सर आता v ची व्हॅल्यू आली मग v ची व्हॅल्यू आल्याच्या नंतर बरं तुम्ही काय करायचं स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुम्हाला काय होईल थोडंसं सोपं जाईल मग स्क्रीनशॉट काढून घ्या आता मी थोडंसं एक्सप्लेनेशन करतो मग काय आता या ठिकाणी v इक्वल टू आय इंटू झड आहे आणि झड ची व्हॅल्यू आलेली आहे आर स्क्वेअर प्लस एक्सएल मायनस एक्ससी मग बघा या ठिकाणी थोडंसं मी जागा करून लिहितो मग ह्या जागेमध्ये कारण किती कोटी जागा आपल्याला काय कमीच पडणार आहे मग यामध्ये आपल्याला काय बघायचं बघा v इक्वल टू आय इंटू झड काय v इक्वल टू आय इंटू झड आलेले आहे मग आपल्याला झड जर काढायचं असेल तर कसं करणार तुम्ही झड तर एवढी हे व्हॅल्यू आहे हे तर तुम्हाला लक्षात ठेवावंच लागणार आहे मग बघा या झडच्या ठिकाणी आपलं झड जर काढायचं असेल तर v डिवायडेड बाय आय इक्वल टू झड येईल मग ते कसं आलं सर काही नाही केलं हे दोन मल्टिप्लिकेशन मध्ये हे इकडे आल्यानंतर डिवाइड मध्ये आला म्हणजे v डिवायडेड बाय आय झालेला आहे जर तुम्हाला आय काढायचं असेल आय इक्वल टू तर काय v बाय झड असे तीन फॉर्म्युले आहेत सोपे आहेत आणि झड इक्वल टू तुम्हाला घ्यायचं आहे व्हेन बरं आता तुम्हाला जर एवढं जर लक्षात राहत नसेल मग त्यानंतर आता एक सी मोठा आहे त्यानंतर काहीच करायचं नाही जे काही इथं आहे ना आर स्क्वेअर प्लस एक्सएल मायनस एक्ससी होल स्क्वेअर आहे ना हे काही समोर आहे ते मोठा आहे लक्षामध्ये ठेवा कधीही एक्सएल जर असेल तर एक्सएल मोठा आहे किंवा एल मोठा आहे आणि जर एक्ससी असेल तर कॅपॅसिटर मोठा आहे एवढं लक्षामध्ये ठेवा म्हणजे याचा अर्थ जर कॅपॅसिटर जर मोठा असेल तर झडची व्हॅल्यू काय इथं दिसतंय ना तुम्हाला ओके इथं दिसत असेल जर कॅपॅसिटर मोठा असेल तर काय येईल हे सेम बघा झड अंडररूट ऑफ आर स्क्वेअर प्लस एक्ससी काय एक्ससी मायनस एक्सएल याचा स्क्वेअर येऊन जाईल
हा आलाय तुमचा झड. ओके. आणि ज्यावेळेस सेम असेल ना तर त्यावेळेस दोघेही जर सेम असतील तर याची व्हॅल्यू सेम आणि याची व्हॅल्यू सेम असते, हे कटून जातो, झेड इक्वल टू आर येऊन जात असतं. ते पण मी तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगणार आहे. तर आता राहिलं काय, सासू सुनाचे भांडण. मग सासू सुनाचे भांडण बघा काय असतं या ठिकाणी. हे सासू आहे, हे सून आहे. कोण आहे बघा, सासू आणि सून. मी सांगतो म्हटलं सांगतो बघा. हे काय आहे आणि करंट हे बिचारा कोण आहे, नवरा. बघा कसं आहे, हे झालं तुमचा व्हीसी आहे. व्हीसी काय थोडस छोट आहे, आपण ते ह्याच्यामधून बघू. आता हे आहे व्हीसी. मग हे आहे सून, हे आहे सासू. ओके. आणि हा कोण आहे, हा आय म्हणजे कोण आहे, नवरा. कोण आहे, नवरा. हे सासू आहे, हे सून आहे, हे सासू आहे आणि हे नवरा आहे. याचा अर्थ बघा कसा आहे. हे बिचारा नवरा दररोज काय करतो, हे सासू आणि सून दोघी भांडण करून घेतात. हे तिकडे जाते हे इकडे जाते. पण नवऱ्याला बिचारायला जॉब करावं लागते, कारण ते जर घरी बसलं तर आपला संसार चालतो का, चालत नाही. मग त्यासाठी काय करते, त्यांना दररोज घेते डबा, तुम्ही काय भांडण करायचे करून घ्या. मग हे म्हणते मी माझंच खरं, हे म्हणते माझंच खरं. आणि हे दोघे कसे होतात, हे म्हणते माझंच खरं, हे म्हणते माझंच खरं. आणि दोन्ही दिशेने जातात. दोन्ही दिशेने आलं तर काय करते, एकत्र हे झाडामध्ये होत जाते आणि भांडण फिडण होते. मग त्यावेळेस काय होते बघा, सासू किती झालं तर मोठी आहे, कारण या ठिकाणी काय आहे, व्हीएल मोठा आहे. बरोबर. आता सासू किती म्हणतो वयाने मोठी आहे, मग त्याच्याकडे काय थोडेसे डाव असतात, काहीतरी त्याच्याकडे कसं काय बोलायचं काय नाही, सगळ्या गोष्टी त्याच्याकडे असतात. सासू एकदम डेंजर आहे आणि नवरा बिचारा काय, त्याला सांगू ह्याला सांगू. जर सासूची साईड घेतलं म्हणजेच काय आईची साईड जर घेतलं तर उद्या भाकर भेटत नाही. नंतर बायको आपल्याला बोलत नाही, गेली माहेरी बसला आपण. ओके. आणि जर बायकोच्या साईड जर बोललं, बायकोची जर साईड घेतली तर ही बिचारी आई कुठे जाईल एकटी. बरोबर. आई कुठे जाईल. मग त्यासाठी काय करते, नवरा ना ह्याला सांगते ना त्याला सांगते, मुलगा ना आईला सांगते ना नवरा बायकोला सांगते. तेच बिचारा कामाला जाते, घ्या भांडणं करत, मग घ्या भांडणं करत बसा म्हणताय. मग अशी एक कंडिशन येते. मग हे माणसं म्हणजे जमा होतात, त्यांचे घरचे, मुलींच्या घरचे, मुलांच्या घरचे सगळे येतात, 2-4 माणसं येतात. आणि त्यावेळेस हे सुनाचे काहीतरी कमजोरी सांगतात, कोण सासू, आणि सासूची कमजोरी सून. म्हणजे हिनं मला असंच म्हणली, हिनं तसंच म्हणली, मला हेच केली, मला तेच केली. भांडण होतात की नाही, होतात की नाही, खरं सांगायचं नाही. मला अनुभव नाहीये, तुम्ही म्हणत असाल मला अनुभव आहे, अनुभव अजिबात नाही. मग हे काय केले, दोघं काय केले, भांडण करून घेतले. अशी वेळ येते. मग किती जर झालं तर काय, सासूचं खरं होतंय, कारण सासू कशी आहे, मोठी आहे, वयाने मोठी असल्यामुळे सासूचं खरं होतंय. कारण हे बघा, हे व्हीसी छोटी आहे ना आणि व्हीएल काय मोठा आहे. मग ह्याची काही सम एनर्जी आहे, ती एनर्जी काय वेस्ट झाली. आणि तेवढंच काय, सासूही थोडस काय होते, छोटी. कारण सासू जिंकतेच पण किती, कमी ओटाने. कारण हे बी तेवढेच पुरावा देते आणि हे पण तेवढेच पुरावा देते. आणि त्यामुळे हा काय होतो, तो पूर्ण झिरो होऊन जातो. आणि त्यामुळे या ठिकाणी असतो व्हीएल आणि व्हीसी काय होतो, व्हॅनिश होऊन जातो. व्हॅनिश म्हणजे काय, संपून जातो. आणि राहिलं काय फक्त व्हीएल म्हणजे काय, सासू झाली डेरिंग बाज, सासू झाली जिंदाबाद आणि सून गेली खड्ड्यात. ओके. मग नंतर नवऱ्याला म्हणते तू असं तसं, चला भांडण होत, ते काही सांगायची गरज नाही. मग इथपर्यंत आलेला आहे. तुम्हाला कसं वाटलं सांगा बरं. सिंगल फेज एसी आरएलसी सर्किट, सिंगल फेज एसी आरएलसी सर्किट. या ठिकाणी फक्त एकच कंडिशन झाली आपला. मग ती कंडिशन कोणती आहे, फक्त आणि फक्त 3 कंडिशन पैकी एल इज ग्रेटर दॅन सी. आणि या ठिकाणी पॉवर फॅक्टर वगैरे सगळं झालंय. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कोणी दोन्ही घेऊन जाणार आहोत. आणि दोन्ही म्हणजेच काय, लास्टच्या कंडिशनला रेझोनन्स तयार होत असतो. आणि रेझोनन्स तर मजा आहे. त्या ठिकाणी रेझोनन्स मध्ये क्वालिटी फॅक्टर येतो किंवा रेझोनन्स येतो. तर त्यावेळेस मी तुम्हाला शिकवणार आहे फिर क्यों बेवफा, म्हणजे दोघांचं प्रेम होतंय. आणि प्रेम जर झाला तर काय होते, सगळं धिंगाणा होऊन जाते. ते मी सांगणार आहे पुढच्या व्हिडिओ. म्हणजे प्रत्येक व्हिडिओला आपला काही ना काही कन्सेप्ट असतो. ओके. आपलं भाऊ असं नाही. ओके. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर, शेअर कर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नको. आणि अभ्यास करायला मात्र विसरू नको. बघ मी एवढं मेहनतीने व्हिडिओ बनवले नाही. बघ बरं किती वाजलेत, 11 वाजलेत की बघ बघ. 11 वाजलेत. मग मी एवढे मेहनतीने काम करायला तर तुम्ही करून घ्या. काही अडचण आहे का, काही अडचण नाही. सोपं आहे. आणि हे फॉर्म्युले जे आहेत ना ते लक्षामध्ये ठेवायचे. जर फॉर्म्युले तुमच्या लक्षात नसतील रे, मग एकदम टाळक्यातच जाते बटा. एकदम असं बटा मला मुलीला पण सांगायला बरं का, नाही तर मुली म्हणतील सर आम्हाला सांगत नाही. बघा हा व्हिडिओ कसा आवडला काय नाही सांगा. आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ खरंच जर आवडला असेल आणि अशा भाषेमध्ये शिकायला जर तुम्हाला आवडत असेल तर अजून मी घेऊन येतो. ठीक आहे. थँक्यू. टेक केअर. बाय बाय. ऑल द बेस्ट.